हवलदार साहेब, हो हवलदार इकडे आहे ना. काय? अहो इथे मच्छर खूप आहे, मच्छरदाणी मिळेल का? अजून काय देऊ? डबल बेड, मऊ गादी, चादर, टेबल फॅन, काय एसी लाव? नाही, पाय दाबायला कोणीतरी पाहिजे नाही का? तिथं का हॉटेलवर मुक्कामी आलाय का? झोप येत नाही, मच्छरदाणी द्या म्हणून. अहो काय साहेब चेष्टा करताय? मच्छरदाणी नसेल तर कॉईल तरी द्या किंवा धूप काहीतरी द्या. तू का आमचा जावा आहेस वे तुझी खातिरदारी करायला? काहीतरी द्या ना. झोप गप. नेमकी कुणी ही चिठ्ठी लिहून ठेवली असेल? खरंच चिठ्ठी लिहून ठेवली की हा जामकर फक्त दगड मारतोय? पण मी याचा दगड निशाण्यावर नाही लागू देणार. डिंपल, ए डिंपल, चल जेवायला चल. आणि काय ग अशी का झोपली आज? झोप तरी कुठं लागते, पडली नुसती. अगं काय खाल्लं बी नाहीस आणि उपाशी पोटी झोपायची काय गरज आहे? जेवलं म्हणजे शांत झोप लागेल. चल जेवायला चल. आणि बाया जास्त विचार करू नकस. चल. काय झालं? डिंपल, ती इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, ती आपल्या समध्यांची चौकशी करतील का ग? ती मला पण काय काय प्रश्न विचारतील का? तुला? अगं म्हणजे आपल्या घरातल्या समध्यांना विचारतील का? ते असं कसं सांगता येईल मला मम्मी, पण आपल्याला एकदा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं असं वाटतंय. पण हे सगळं तू काय विचारतेस? नाही अगं काय नाही. उद्या डॉक्टरांनी कोर्टात घेऊन जाणार आहे, बघू काय होतंय. आता त्या इन्स्पेक्टरकडे डॉक्टरांविरोधात काय पुरावे नाही, त्यामुळे कोर्ट पण डॉक्टरांनी सोडलं असं वाटतंय मला. तसं जर झालं तर देवच पावला म्हणायचा. कंदी बाबा, डॉक्टरांची लवकर सुटका करा. ती परत वाड्यात येऊ दे, नाहीतर परत काय बायला मागं लागेल, त्यांच्या बिन माझ्या बी. तुझ्या कशाला काय मागं लागते? अगं म्हणजे बघ ना, आता ती जावई आहेत ना, आणि त्यांना काही त्रास झाला की आपल्याला बी त्रास होईल ना, म्हणून म्हटलं. तू चल ये जेवायला ये. ए चल उठ उठ. झोपू दे ना मला. झोपायला आणले का तुला इथं? चल उठ. मी जेलमध्ये? हो हीच जागा आहे तुझी. तुझं दिवस भरलं, आता इथून पुढं सगळं आयुष्य तुझं इथंच जाणार आहे. चल उठ. अहो असं काय बोलताय? मी काय नाही केलं, मला बडे हिरो व्हायचंय. मी काय नाही केलं, मी काहीच केलेलं नाहीये. मला नका नेऊ, मला नाही यायचं. नाही. आता तू वाचत नाहीस, सरळ फासावर. चल उठ. काय? नाही हो, माझ्या डोळ्यावर पैशाची पट्टी लावली होती. मला माझं चूक मान, मी काय केलेलं नाही. मला सोडा, मला एकदा माफ करा. अहो असं नका करू, माझं चुकलं, मला माफ करा. मला मरायचं नाहीये, मला जगायचं. मी काहीच केलं नाहीये, मी काय नाही केलं. मला मरायचं नाही, मला जगायचं. माझ्या पापांचे सगळे प्रायश्चित्त करायला तयार आहे. मला मारू नका, मला
नाही. इथं आहे का कोण? टिंपे काय झालं ग, अशी का वरडलीस? अगं आज माझ्या मोठ्यानं ओरडली असती ना तर माझा जीव गेला असता. टिंपे वाईट सपान बघितलंस का ग? भया माझ्या पोरीच्या माग काय लागले? जागपणे बी चिंता, झोपेत बी तीच. टिंपे अगं मी समजू शकते तुझ्या मनाची अवस्था, पण हे बघ देवावर विश्वास ठेव, समज काय नीट होईल. हा आणि एवढा नग ग विचार करूस काय. बर तू आता उठली आहेस ना तर आवर, आपल्याला कोर्टात जायचं आहे ना. ये मी आंघोळीचं पाणी काढते. काय मग आपल्या पाहुण्यांना रात्री नीट झोप लागली की नाही? कसली झोप लागत्या, स्वतः पण झोपला नाही आणि आम्हाला पण झोपू दिलं नाही. सारखं आपलं हे दे ते दे, मच्छरदाणी दे, सगळ्या झोपचं खोबरं केलं यानं. मग 2 दांडकं द्यायची ना त्याच्या बुडावरती, आपोआप झोपला असता. इच्छा तीच होती, पण त्याला कायद्याचा लय अभ्यास आहे. त्याच्यामुळे आपल्या नोकरीवर काय आलं तर काय करता म्हणून गप बसलो. कोर्टात जायची तयारी पूर्ण झाली? आहे ना सर. ती पुराव्याची फाईल हा. चला घेऊन या. वाईकर, हा सर. आपण इतकी कागदपत्र गोळा करतो, पुरावे गोळा करतो, कधी कधी उपयोग होत नाही त्याचा. म्हणजे शिक्षा होत नाही यांना, सुटतात हे कोर्टातून. मग सर मग अशा लोकांना कोर्टापर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. वाटेतच त्यांना मारून टाकायचं. एन्काउंटर. कोर्टात घेऊन निघालो होतो, याने पळण्याचा प्रयत्न केला, नाईलाज म्हणून आम्हाला गोळीबार करावा लागला असं सांगायचं आणि एन्काउंटर करून टाकायचं. खेळ खलास. बायकर, कोल्हापूरला असताना मी असं बऱ्याच वेळा केलंय. जेव्हा मला वाटायचं की हा गुन्हेगार जरा वजनदार आहे, हा सुटू शकतो, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे आणि चांगला वकील लावलाय, मग मी त्याला कोर्टात पोहोचूच देत नसे. वाटेतच एन्काउंटर. कोर्टात नेताना पळून जायचा प्रयत्न केला, हे सिद्ध करणं फार अवघड नाहीये माझ्यासाठी. आजही तसंच काहीतरी माझ्या डोक्यात. पण कोर्टाच्या बाहेर पूर्ण गाव माझी वाट बघत असेल. पण त्यासाठी तू कोर्टात पोहोचला तर पाहिजे. आई चहा पिली का? हो तर तुला प्रेमाने नाही का आणून दिलास मला, आणि विचारण्यापेक्षा चहा आणून दिलास तर तुला काय धाड भरली असते वय ग. अगं मी मंगलीला विचारलं होतं आईने चहा पिला का म्हणून, तर ती होय म्हणाली, म्हणून आणला नाही तुला. अगं तसा पिली होती मी, पण मी आज लय खुश आहे ना म्हणून म्हणलं परत प्यावा जरासा.
अगो बया, एवढं काय झालं तुला खुशीत राहिला? जरा मला बी कळू दे. आहे तुला म्हातारपणी काय पेन्शन चालू झाली का काय? तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरी चल, आपण दोघी बी राहू. मी तुला चांगली सांभाळते. चल. हो तर आली मोठी सांभाळणारी. अगं बारा लुगडीन साधा उघडी अशी गत करून ठेवशील माझी तुझ्या संग आल्यावर. काय मला पेन्शन चालू नाही झाली. मग कशाला एवढी खुश झाली ग तू? त्या इन्स्पेक्टरनं बाय भुल्याला पकडून नेलाय ना, म्हणून. त्या इन्स्पेक्टरने ना बाईचं आधीच यायला पाहिजे होतं आणि त्याला पकडून न्यायला पाहिजे होतं. म्हणजे माझ्या नातीचं लगीन तरी झालं नसतं त्या बाय भुलव्या बरोबर. पण काय, जरी तो उशिरा आला ना तरी गावाचं वाटोळं व्हायच्या आधी तो पकडून नेतोय ना, ती एक बरं आहे. आत्या, आम्ही जरा जाऊन येतो. काय लागलं सवरलं तर अक्कांना सांगा. आणि जेवण बनवून ठेवलंय, दुपारी तुम्ही अक्का टोन्या जेवून घ्या. हा. आणि तुम्ही कुठे चाललाय? आम्ही कोर्टात चाललोय. डॉक्टरांना हजर करणार आहे कोर्टात. मग मला बी नाही संग. मला त्याला फाशी झालेली ऐकायची. आत्या, उगाच मला बोलायला लावू नका. जावयाबद्दल बोलता याचं वाईस भान ठेवा. अगं तो हाय त्याला ऐकीचा. मी काय त्याला जावाय बिवाय मानत नाही. आणि तुम्ही बी ना लगीन झालेलं विसरून जा. म्हणजे ना ते तिथं सडू द्या चांगला आणि टाकू तिचं दुसरं लगीन करून. आत्या, अहो तुम्ही काय बोलणार आहात का नाही? मम्मी, तू कशाला हिच्या नादी लागतेस? हिचं वय झाले त्यामुळे ही काय पण बोलत असती ना. आपल्याला कोर्टात जायला उशीर होतोय. चल पप्पा चला. जावा, तुम्हाला घातलं म्हणून डाबऱ्यात तुम्हाला तो काय सुटत नाही आज. वंदे, तुम्हाला चा कर आणि बाय शिरा बी कर. तोंड गोड करू लगेच. त्याची फाशी होणार आहे ना आज. डॉक्टर आला. डॉक्टर मंगलवाहिनी, डॉक्टर आला. थांब्या. अरे वा, भक्त लोक जमा झाले. तुमचा देव माणूस आलाय म्हणजे तुम्हाला यावंच लागेल. नाही त्याला घेऊन या. डॉक्टर, नीट जेवण बिवण तर मिळतंय ना तुम्हाला? पोलीस त्रास देत नाहीत ना? डॉक्टर, झोप लागली ना नीट? दिसतंय की त्यांच्या चेहऱ्यावर तुमची लय गैरसोय झाली डॉक्टर. झालं ते लय झालं. आता इथनं कोर्टातनं डायरेक्ट वाड्यावर जायचं. बजरंगाच्या पत्नी पण बघतो की तुम्हाला कोण आडी होते ते. डॉक्टर, आम्हाला खात्री तुम्ही काय बी नाही केलं. कोर्ट सोडून देईल तुम्हाला. कोणी किती बी वॉरंट आणू दे. डॉक्टर, हे कसं काय झालं? तुम्ही तर सगळ्यांना त्यांच्या त्रासातून बाहेर काढताय. तुमच्या वाट्याला कसं काय आलं हे? पोलीस फार चुकीचं वागताय त्या ठिकाणी. पण डॉक्टरांच्यावरती माझा विश्वास आहे. पण ते यातून निर्दोष सुटतील ही एक काळ्या दगडावरची रेख. हो हो, नक्कीच सुटणार. डॉक्टर, तुम्ही तर माझ्या आयुष्याचं कल्याण केलंय. तुमच्या डोक्यावरती कंगली बाबाचा हात आहे. तुम्हाला काहीच होणार नाही. अरे तुम्ही अजून इथेच? अरे त्यांना अक्कल नाही, तुम्हाला अक्कल नाही का? येऊ ना त्याला. सायलेन्स. साहेब येत आहे.
प्रोसीड. सरकारी वकिलांनी कामकाजाला सुरुवात करावी. थँक्यू. मी कोर्टाला विनंती करतो की आरोपीला आरोपीच्या पिंजऱ्यात बोलवण्याची परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. नटवर सिंग हाजिर हो. माय लॉर्ड, हा माणूस राजस्थानहून कातळवाडीत आलाय. पण तो नुसताच आला नाहीये, तर त्यानं तिथे 3 फॉरेनर्सचा खून केलाय असा संशय पोलिसांना आहे. इथे आल्यानंतर त्याच्या संपर्कात 2 स्त्रिया आल्या. त्यातील एक बेपत्ता आहे आणि दुसऱ्या स्त्रीचा यानं खून केलाय असा पोलिसांना संशय आहे. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार सोनू नावाच्या मुलीचा खून यानंच केलाय असं दिसतंय. अटक करायला कारण ठरेल असा एखादा ठोस पुरावा पोलिसांकडे आहे? जज साहेबांनी डायरेक्ट विषयालाच हात घातला. मम्मी, मी काय म्हटलं होतं तुला? डॉक्टर सुटत्याल बघ. ऑर्डर ऑर्डर. काही पुरावे असतील तर ते सादर करा. पुरावा आहे माय लॉर्ड. त्यासाठी मी इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांना इथे बोलवण्याची परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड. परवानगी. तू ज्या मुलीचा खून केलाय तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात तुझ्या नावाचा उल्लेख आणि बरंच काही. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे, पण तुमच्याकडे काही पुरावा आहे का? आहे, एक पुरावा आहे. ज्यावरून हे सिद्ध होईल की सोनूच्या घातपाताची या नटवरचा संबंध आहे. पण असा काय पुरावा असेल यांच्याकडे? डॉक्टर तर असं काहीच करू शकणार नाही. मग पुरावा कुठून आला? डिंपी, आता ग मला काय माहित. ऑर्डर ऑर्डर. तुमच्याकडे जो काही पुरावा आहे तो कृपया कोर्टासमोर सादर करा. साहेब, ज्या मुलीनं सोनूनं आत्महत्या केली असं बोललं जात आहे, तिनं मृत्यूपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये तिचं आणि नटवरचं एकमेकावर प्रेम आहे आणि आम्ही दोघं पळून जाऊन लग्न करणार आहोत असं लिहिलं. आपली परवानगी असेल तर ती चिठ्ठी आपण समोर वाचतो. परमिशन ग्रँटेड. परवानगी आहे. प्रिया आई, माझं हे असं पळून जाणं तुला कधीच आवडणार नाही. मी तुला सांगितलं असतं की माझं डॉक्टरांवर प्रेम आहे, तर कधीच माझं त्यांच्याशी लग्न लावून दिलं नसतंच. आणि मी आता डॉक्टरांशिवाय नाही ग राहू शकत. तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. आई, डॉक्टर खूप चांगले आहेत. ते माझी खूप काळजी घेतील. मला तुला एकटं सोडून जायचं नाहीये, पण माझा नाईलाज आहे आई. तुझीच सोनू. जज साहेब, या चिठ्ठीमुळे बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडेल. सोनूच्या घातपाताची याच व्यक्तीचा संबंध आहे हे सिद्ध होण्यास मदत.